Audio Jungle. एक गाव एक विहार एक रविवार अभियानाअंतर्गत परतवाडा येथे ग्रंथ वाचकाची कार्यशाळा व सत्कार संपन्न. नमस्कार, बहुजन इंडिया न्यूज टुडेमध्ये आपलं स्वागत आहे. आता पाहूयात बातमी विस्ताराने. परतवाडा जिल्हा अमरावती परिसरात एक गाव एक विहार धम्म अभियानाअंतर्गत ग्रंथ वाचकाची कार्यशाळा व सत्कार सोहळा परतवाडा येथील शासकीय विश्रामगृह येथे पार पडला. यावेळी अष्टांग मार्ग फाउंडेशनचे संचालक कैलास घोडेस्वार यांनी सांगितले की प्रत्येक गावात एक विहार एक रविवार अभियान मार्फत दर रविवारी एकत्र येऊन समाज हितासाठी चिंतन मनन धम्म चळवळ गतिमान करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत असे मनोगत यावेळी त्यांनी व्यक्त केले. त्याचप्रमाणे बुद्ध धम्म संघ हे 3 रत्न असून यावरच धम्म आरूढ आहे, याचा अभ्यास करूनच समाजापुढे प्रबोधन दिले पाहिजे असे मत धम्मपाल आवाडे नागपूर यांनी व्यक्त केले. त्याचप्रमाणे बिहाली विपश्यना केंद्राचे अध्यक्ष धम्मचारी मनायू यांनी सांगितले की धम्मचळवळ गतिमान करण्यासाठी उपासकांनी प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. ती उपासकांची जबाबदारी आहे. धम्मचळवळ पुढे नेऊन दरेकाने दरेकाला धम्मदीक्षा द्यावी, तेव्हाच धम्म गतिमान होईल असे मत कार्यशाळेचे अध्यक्ष मनायू यांनी यावेळेला व्यक्त केले. तसेच यावेळी दिलीप गवई सर यांच्या मुलीने आपल्या विशेष भाषण शैलीने सर्वांना मंत्रमुग्ध केले. तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबाची सही आहे रे, हे गीत सादर करून यावेळी लोकांना चकित करण्यात आलं. यावेळी उल्लेखनीय धम्म कार्य केल्याबद्दल धम्मपालजी आवळे, कैलास घोडेस्वार, दादाराव सोनवणे, दिलीप गवई सर, देवराव चाटपगार, सुनील सदाशिव, मनोज मिळे, प्रदीप गवई, रमेश मेश्राम, आशाताई भटकर, राजीव जाधव यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचं उद्घाटन तक्षशिला बौद्ध विहार समितीचे अध्यक्ष विनोद सदाशिव यांनी केले, तर प्रास्ताविक राजीव जाधव यांनी केले व संयुक्तरित्या संचालन निलेश वानखेडे तर कार्यक्रमाचे नियोजनबद्ध आयोजन या कार्यक्रमाचे मुख्य आयोजन सिद्धार्थ सावळे यांनी केले, तर आभार सुनील डोंगरदिवे यांनी मानले. या कार्यशाळेला प्रामुख्याने एक गाव एक विहार एक रविवार धम्म अभियानाचे संचालक कैलास घोडेस्वार, बुलढाण्यातील धम्मप्रसारक डॉक्टर ओझरकर, नागपूर येथील धम्मप्रचारक धम्मपाल आवळे, विश्वशांती बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष धम्मप्रचारक सुनील सदाशिव, धम्मप्रचारक तथा पत्रकार मनोज मिळे, राजीव जाधव, निलेश वर्दे, रमेश मेश्राम, निरंजन डोंगरे, प्रदीप गवई, कृष्णराव वानखेडे, शारदा वानखेडे, वनमाला वानखेडे, अंजलाबाई जंजाळ, वर्षा वानखेडे, पुष्पा भटकर, सुशीला थोरात, अरुणा गवळी, वंदना जाधव, लता तायडे, सुनीता पाकरे, शोभा इंगळे, दीपाली मटके, शोभा कांबळे, चंदा दांडगे, विलास निरगुडे, रमेश अवतारे, सुनील सदाशिव, दादाराव सोनवणे, रेखा मोरे, रत्नाबाई वानखेडे, धर्मपाल जामनिक, नाना धुळे, डॉक्टर रमेश आंबटकर, राहुल गाटे, भारत वर्दे, पृथ्वीराज भटकर, अशोकराव मोरे, रामेश्वर वानखेडे, ज्ञानरत्न बनते आणि अनिल इंगळे, राजेंद्र दांडगे, संतोष आठवले, संजय सरवटकर, भीमराव इंगळे, सुनंदा आखले, राजकन्या देशभ्रतार, लक्ष्मण मोहोळ, सुजित भोवते, विजय उके, नंदा कौतिकर, नितीन सिरसाट, द्वारकानाथ थोरात, साहेबराव इंगळे, विठ्ठल डोंगरदिवे, कुसुमताई गवई, सुलभा गवळी, सूर्यकांता खंडारी, बाबराव शेजव, अर्जुन डोंगरदिवे, छाया वाघमारे, चंदा गवई, जिजा कोळे, पद्मा बनसोडे, उषा गवई सह समता सैनिक दलाचे कार्यकर्ते व गावोगावचे धम्मप्रचारक व ग्रंथवाचक, उपासक उपासिका यावेळी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. बहुजन इंडिया न्यूज टुडेसाठी मुख्य संपादक मनोज मिळेसह